सेव्हन हॅबिट्स ऑफ पॉवरफुल पीपल या पुस्तकाची समरी आपण पाहणार आहोत. तर मग चला सुरुवात करूया. भाग पहिला, पाया आणि दृष्टिकोन याचे सविस्तर वर्णन आपण पाहणार आहोत. हे पुस्तक केवळ समयीबद्दल नाही, तर ते तुमचे चारित्र्य घडवण्याबद्दल आहे. स्टीफन कोव्ही म्हणतात की जर तुम्हाला आयुष्यात छोटे बदल हवे असतील तर तुमच्या वर्तनात बदल करा, पण जर तुम्हाला आमूलाग्र बदल हवे असतील तर तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनात बदल करावा लागेल. दृष्टिकोन म्हणजे काय? दृष्टिकोन म्हणजे आपण जगाकडे ज्या चष्म्यातून पाहतो तो चष्मा. समजा तुम्हाला मुंबईचा नकाशा दिला आणि तुम्ही पुण्यात रस्ता शोधत असाल, तर तुम्ही कितीही वेगाने चाललात तरी चुकीच्याच ठिकाणी पोहोचणार. तसेच जर तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा असेल तर कितीही मेहनत करून यश मिळणार नाही. आत बाहेर तत्व, द इनसाइड आउट कॉन्सेप्ट. अनेक लोक यशासाठी बाह्य गोष्टींना जबाबदार धरतात, उदाहरणार्थ नशीब, बॉस, सरकार. पण सामर्थ्यवान लोक मानतात की बदल हा नेहमी स्वतःपासून सुरू होतो. जर तुम्हाला सुखी कुटुंब हवे असेल तर आधी स्वतः आनंदी आणि सकारात्मक व्हा. जर तुम्हाला ऑफिसमध्ये सन्मान हवा असेल तर आधी स्वतः एक जबाबदार कर्मचारी बना. चारित्र्य विरुद्ध व्यक्तिमत्व, कॅरेक्टर वर्सेस पर्सनॅलिटी इथिक. कोव्ही यांनी गेल्या 200 वर्षांतील यशावर आधारित साहित्याचा अभ्यास केला. त्यांना असे आढळले की व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी इथिक हे वरवरचे असते. यात केवळ संवाद, कौशल्य, PR आणि सकारात्मक दिसण्यावर भर दिला जातो. हे बँड एड लावण्यासारखे आहे. चारित्र्य, कॅरेक्टर इथिक हे यशाचे मूळ आहे. यात प्रामाणिकपणा, निष्ठा, धैर्य आणि न्याय यांसारख्या मूलभूत तत्वांचा समावेश होतो. जर मूळ चारित्र्य कमकुवत असेल तर केवळ संवाद, कौशल्याने मिळवलेले यश तात्पुरते असते. उत्पादकता आणि उत्पादन क्षमता. शक्तिशाली होण्यासाठी एक महत्त्वाचे संतुलन लागते. प्रोडक्शन आणि PC. प्रोडक्शन कॅपॅबिलिटी. यासाठी कोव्ही यांनी सोन्याचे अंडे देणाऱ्या बदकाची गोष्ट सांगितली आहे. आपण थोडक्यात पाहूया. प्रोडक्शन, सोन्याचे अंडे म्हणजे तुमचे काम, रिझल्ट, तुम्ही जे काम करता त्याचा रिझल्ट. अँड PC. PC म्हणजे काय तर प्रोडक्शन कॅपॅबिलिटी. अंडे देणारे बदक म्हणजे तुम्ही स्वतः किंवा तुमची साधने. जर तुम्ही जास्तीत जास्त अंडी मिळवण्यासाठी बदकालाच मारून टाकले, म्हणजेच अति कामामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यातील अंडी मिळणे बंद होईल. सामर्थ्यवान लोक स्वतःच्या कार्यक्षमतेवर, आरोग्य, शिक्षण, कौशल्य नेहमी काम करत राहतात. या भागाचा सारांश खरे सामर्थ्य हे दुसऱ्यावर राज्य करण्यात नसून स्वतःच्या विचारांवर आणि तत्वांवर नियंत्रण मिळवण्यात आहे. जेव्हा आपण आपली तत्वे निसर्गाच्या नियमांशी प्रामाणिकपणा, सेवा, मेहनत जोडतो तेव्हाच आपण पॉवरफुल होतो. पुढील पाऊल हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपण आता पाहूया भाग दुसरा. याच्यामधली सवय 1 पाहूया. प्रोएक्टिव्ह व्हा. बी प्रोएक्टिव्ह कडे वळायचे. यात आपण परिस्थितीला दोष न देता कृती कशी करावी हे सविस्तर पाहू. येथे आपण भाग 2, सवय प्रोएक्टिव्ह व्हा याचे सविस्तर वर्णन पाहणार आहोत. स्टीफन कोव्ही यांच्या मते ही सवय इतर सर्व सवयींचा भाग आहे, म्हणजेच पाया आहे. प्रोएक्टिव्ह व्हा. बी प्रोएक्टिव्ह. सामर्थ्यवान लोकांचे पहिले लक्षण म्हणजे ते त्यांच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेतात. ते परिस्थितीचे उत्पादन नसून त्यांच्या निर्णयांचे उत्पादन असतात. प्रोएक्टिव्ह विरुद्ध रिएक्टिव्ह. रिएक्टिव्ह लोक हे लोक हवामानावर किंवा लोकांच्या वागण्यावर अवलंबून असतात. जर कोणी त्यांच्याशी वाईट वागलं तर त्यांचा पूर्ण दिवस खराब जातो. ते नेहमी म्हणतात, मी काय करू शकतो, माझी परिस्थितीच अशी आहे. प्रोएक्टिव्ह लोक हे लोक स्वतःची हवा स्वतःसोबत घेऊन चालतात. बाहेर पाऊस असो किंवा ऊन, त्यांच्या ध्येयावर त्यांचा परिणाम होत नाही.
ते परिस्थितीला दोष देण्याऐवजी मी यावर काय उपाय करू शकतो असा विचार करतात. प्रतिसाद निवडण्याचे स्वातंत्र्य, फ्रीडम टू चूज. प्राणी आणि मानव यामध्ये एक मुख्य फरक आहे. प्राण्यांना एखादी मानवाकडे या दोघांच्या मध्ये एक निवडीचे स्वातंत्र्य असते. तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला दुखावू शकत नाही. सामर्थ्यवान लोक हे स्वातंत्र्य वापरतात. संकट आले तरी ते शांत राहून योग्य कृती निवडतात. प्रभाव वर्तुळ आणि काळजीचे वर्तुळ, सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स व्हर्सेस सर्कल ऑफ कन्सर्न. प्रत्येकाकडे 2 वर्तुळे असतात. काळजीचे वर्तुळ, सर्कल ऑफ कन्सर्न, यात अशा गोष्टी असतात ज्यावर आपले नियंत्रण नसते. उदाहरणार्थ शेअर बाजार, शेजाऱ्यांचे वागणे, सरकारचे निर्णय किंवा भूतकाळ. रिॲक्टिव्ह लोक आपला जास्तीत जास्त वेळ आणि शक्ती इथेच खर्च करतात, ज्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते. प्रभावाचे वर्तुळ, सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स, यात अशा गोष्टी येतात ज्या आपण बदलू शकतो. उदाहरणार्थ आपले शिक्षण, आपले आरोग्य, आपली वागणूक आणि आपले कष्ट. यशाचे सूत्र, सामर्थ्यवान लोक आपले पूर्ण लक्ष प्रभावाच्या वर्तुळावर केंद्रित करतात. जसजसे ते या गोष्टींवर काम करतात तसतसे त्यांचे हे वर्तुळ मोठे होत जाते आणि त्यांची शक्ती वाढत जाते. भाषेचा वापर, द लँग्वेज ऑफ प्रोॲक्टिव्हिटी. तुमची भाषा सांगते की तुम्ही किती पॉवरफुल आहात. रिॲक्टिव्ह भाषा, त्याने मला चिडवलं, माझ्याकडे वेळच नाही, मला हे करावंच लागेल. येथे तुम्ही स्वतःला असहाय्य मानता. प्रोॲक्टिव्ह भाषा, मी हा पर्याय निवडतो, मी वेळेचे नियोजन करू शकतो, मी यावर तोडगा शोधतो. येथे तुम्ही नियंत्रणात असता. या भागाचा सारांश, पॉवरफुल होण्यासाठी सर्वात आधी बळी विक्टिम बनणे सोडून द्या. परिस्थिती कशीही असली तरी त्यातून मार्ग काढण्याची शक्ती तुमच्या निर्णयांमध्ये आहे, हे मान्य करणे म्हणजे प्रोॲक्टिव्ह होणे होय. पुढील पाऊल. हा भाग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता याच्यानंतर आपण पाहूया भाग 3. अंताचा विचार करून सुरुवात करा. बिगिन विथ द एंड इन माइंड. कडे वळायचे. यात आपण आयुष्याचे ध्येय आणि व्हिजन कसे ठरवायचे ते पाहू. सवय, अंताचा विचार करून सुरुवात करा. याचे सविस्तर वर्णन आपण या भागात पाहणार आहोत. ही सवय नेतृत्वाबद्दल, लीडरशिपबद्दल आहे. अंताचा विचार करून सुरुवात करा. कोवी म्हणतात की कोणतीही गोष्ट जगात 2दा निर्माण होते. पहिल्यांदा तुमच्या मनात आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात, म्हणजे मेंटल क्रिएशन अँड फिजिकल क्रिएशन. जर तुमच्या मनात तुमच्या आयुष्याचा नकाशा तयार नसेल तर तुम्ही कुठे पोहोचणार हे तुम्हालाच माहीत नसेल. अंत्यविधीचा प्रयोग, द फ्युनरल टेस्ट. कल्पना करा की तुम्ही तुमच्या स्वतःच्याच अंत्यविधीला उपस्थित आहात. तुमचे कुटुंब, मित्र, सहकारी आणि समाज यांतील प्रतिनिधी तुमच्याबद्दल भाषण करत आहेत. त्यांनी तुमच्याबद्दल काय म्हणावे असे तुम्हाला वाटते? तुम्ही एकदा विचार करून पहा. तुम्ही एक व्यक्ती म्हणून, पत्नी म्हणून किंवा प्रोफेशनल म्हणून कसे होतात? तुम्ही लोकांच्या आयुष्यात काय फरक घडवला? या प्रश्नांची उत्तरे म्हणजे तुमची खरी मूल्ये आहेत. सामर्थ्यवान लोक याच मूल्यांना डोळ्यासमोर ठेवून दररोजची कृती करतात. नेतृत्व विरुद्ध व्यवस्थापन, लीडरशिप वर्सेस मॅनेजमेंट. कोवी या दोघांमधील फरक स्पष्ट करतात. व्यवस्थापन, मॅनेजमेंट, शिडी वेगाने कशी चढायची यावर लक्ष केंद्रित करणे. कार्यक्षमता, नेतृत्व. लीडरशिप, शिडी योग्य भिंतीला लावली आहे की नाही हे तपासणे. दिशा, अनेक लोक खूप मेहनत करतात पण शेवटी त्यांना जाणवते की ते चुकीच्या दिशेने धावत होते. सामर्थ्यवान व्यक्ती आधी आपली दिशा निश्चित करतात. वैयक्तिक ध्येय विधान, पर्सनल मिशन स्टेटमेंट. प्रत्येक मोठ्या कंपनीचे एक मिशन स्टेटमेंट असते, तसेच तुमच्या आयुष्याचेही असायला हवे.
हे तुमचे वैयक्तिक संविधान आहे. हे विधान खालील गोष्टींवर आधारित असावे: तुम्हाला काय बनायचे आहे, कॅरेक्टर, तुम्हाला काय साध्य करायचे आहे, कॉन्ट्रीब्युशन, अचिव्हमेंट्स, केंद्रात काय आहे, सेंटर्स ऑफ लाईफ, आपल्या जीवनाचा रिमोट कंट्रोल कोणाकडे आहे. काही लोक पैसा केंद्रित असतात, फक्त पैशासाठी निर्णय घेतात. काही कुटुंब केंद्रित किंवा काम केंद्रित असतात, पण ही सर्व केंद्रे अस्थिर आहेत. सामर्थ्यवान लोक तत्व केंद्रित, प्रिन्सिपल सेंटर्ड असतात. सत्य, न्याय आणि प्रामाणिकपणा यांसारखी तत्त्वे कधीही बदलत नाहीत. त्यामुळे तुमची शक्ती स्थिर राहते. या भागाचा सारांश: अंताचा विचार करणे म्हणजे आज तुम्ही जे काही करत आहात ते तुमच्या आयुष्याच्या अंतिम ध्येयाशी सुसंगत आहे की नाही हे तपासणे. जेव्हा तुमचे ध्येय स्पष्ट असते तेव्हा तुम्ही फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत नाही. पुढील पाऊल. हा भाग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण आता सर्वात महत्त्वाच्या प्रॅक्टिकल सवयीकडे वळणार आहोत. भाग 4. महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. यात आपण वेळेचे योग्य नियोजन कसे करायचे ते शिकणार आहोत. पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट याचे सविस्तर वर्णन पाहूया. ही सवय वेळेच्या नियोजनापेक्षा जास्त स्वतःच्या नियोजनावर, सेल्फ मॅनेजमेंट भर देते. महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. पहिली सवय सांगते तुम्ही निर्माता आहात. दुसरी सवय मानसिक निर्मिती करते, तर तिसरी सवय ही प्रत्यक्ष निर्मिती आहे. सामर्थ्यवान लोक केवळ स्वप्ने पाहत नाहीत, तर ते रोजच्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टींना वेळ देतात. टाईम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. द टाईम मॅनेजमेंट मॅट्रिक्स स्टीफन कोव्ही यांनी कामाचे 4 भागांत विभाजन केले आहे. हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तातडीचे, अर्जंट, तातडीचे नसलेले, नॉट अर्जंट, महत्त्वाचे, इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर महत्त्वाच्यामध्ये हे येतं की संकटकाळ, डेडलाईन्स, तातडीच्या समस्या, आजारपण. त्याच्यानंतर गुणवत्तेचा काळ, नियोजन, नातेसंबंध जपणे, व्यायाम, नवीन कौशल्य शिकणे. महत्त्वाचे नसलेले, नॉट इम्पॉर्टंट, काही फोन कॉल्स, नको असलेल्या मीटिंग्स, इतरांच्या कामात मदत. त्याच्यानंतर व्यर्थ वेळ म्हणजे फाजील सोशल मीडिया, गॉसिपिंग, TV. द पॉवरफुल क्वाड्रंट 2चे महत्त्व आपण पाहूया. सामर्थ्यवान लोक जास्तीत जास्त वेळ दुसऱ्या कप्प्यात घालवतात. ही अशी कामे आहेत जी आज तातडीची वाटत नाहीत, पण भविष्यात तुम्हाला खूप मोठे यश मिळवून देतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही आज रोज व्यायाम केला, महत्त्वाचे पण तातडीचे नाही, तर भविष्यात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. संकट टाळले जाईल. नाही म्हणायला शिका. लर्निंग टू से नो. तुमच्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टींना हो म्हणण्यासाठी तुम्हाला इतर कमी महत्त्वाच्या गोष्टींना नाही म्हणता आले पाहिजे. सामर्थ्यवान लोकांच्या दबावाखाली येऊन आपली तत्त्वे आणि वेळ सोडत नाहीत. ते आनंदाने आणि सभ्यपणे अशा गोष्टी नाकारतात ज्या त्यांच्या मिशन स्टेटमेंटमध्ये बसत नाहीत. साप्ताहिक नियोजन, वीकली प्लॅनिंग, दैनंदिन टू डू लिस्ट पेक्षा साप्ताहिक नियोजन करणे जास्त प्रभावी ठरते. आठवड्याच्या सुरुवातीलाच विचार करा की या आठवड्यात माझे आरोग्य, माझे कुटुंब आणि माझे करिअर यासाठी सर्वात महत्त्वाचे एक काम कोणते आहे. ते काम आधी कॅलेंडरमध्ये नोंदवा. यालाच मोठे दगड आधी भरणे, बिग रॉक्स फर्स्ट असे म्हणतात. शक्तिशाली होण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप व्यस्त, बिझी असायला हवे, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रभावी, इफेक्टिव्ह असायला हवे. तुम्ही अशा गोष्टींना महत्त्व देता का ज्या खरोखर तुमच्या आयुष्यात बदल घडवणार आहेत. याच्यानंतर पुढील पाऊल पाहूया. हा भाग तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता आपण वैयक्तिक यशाकडून प्रायव्हेट विक्ट्री, सामाजिक यशाकडे, पब्लिक विक्ट्रीकडे वळणार आहोत. भाग 5. विन विन विचार करा. थिंक विन विन कडे वळायचे आहे. यात आपण सर्वांच्या फायद्याचे नातेसंबंध कसे निर्माण करायचे ते पाहू. थिंक विन विन याचे सविस्तर वर्णन. ही सवय आपल्याला परस्परावलंबित्व, इंटरडिपेंडन्स आणि प्रभावाकडे नेते. सामर्थ्यवान लोक मानतात की यश हे इतरांच्या पराभवावर अवलंबून नसतं.
म्हणजे असा मानसिक दृष्टिकोन जिथे सर्व बाजूंना फायदा होतो आणि सर्वजण समाधानी असतात. मानवी परस्पर संवादाचे 6 प्रकार. कोवी यांनी लोक एकमेकांशी कसे व्यवहार करतात याचे 6 प्रकार सांगितले आहेत. विन विन, माझाही विजय तुझाही विजय, आपण दोघेही जिंकूया, हे सहकार्यावर आधारित आहे. विन लूज, मी जिंकणार तू हरणार, ही स्पर्धात्मक वृत्ती आहे. उदाहरणार्थ, मी मोठा व्हायचे असेल तर तुला खाली खेचावे लागेल. लूज विन, मी हरतो तू जिंक, यात व्यक्ती स्वतःचे मत मांडत नाही आणि दुसऱ्याच्या दबावाखाली राहते. हे बळी पडण्यासारखे आहे. लूज लूज, मीही हरणार तुलाही हरवणार, ही सुडाची भावना आहे. यात दोघांचेही नुकसान होते. विन, फक्त माझा विजय, मला दुसऱ्याच्या यशापयशाशी देणं घेणं नाही, फक्त माझं काम झालं पाहिजे. विन विन ऑर नो डील, विजय विजय किंवा कोणताही व्यवहार नाही. जर दोघांचा फायदा होत नसेल तर आपण व्यवहारच करणार नाही, हा सर्वात प्रामाणिक मार्ग आहे. मुबलकतेची मानसिकता, अबंडन्स मेंटॅलिटी. विन विन विचार करण्यासाठी तुमच्याकडे मुबलक मानसिकता असणे आवश्यक आहे. कमतरतेची मानसिकता, स्कॅर्सिटी मेंटॅलिटी. ज्यांना वाटते की जगात यश, पैसा आणि कौतुक मर्यादित आहे. जर कोणी दुसरा जिंकला तर त्यांना वाटते की आपला हिस्सा कमी झाला. मुबलकता मानसिकता, अबंडन्स मेंटॅलिटी. ज्यांना वाटते की जगात प्रत्येकासाठी पुरेसे यश आणि संधी उपलब्ध आहेत. सामर्थ्यवान लोक दुसऱ्याच्या यशाने आनंदी होतात. भावनिक बँक खाते, इमोशनल बँक अकाउंट. कोणताही विन विन व्यवहार यशस्वी होण्यासाठी त्या व्यक्तीसोबत तुमचे संबंध चांगले असणे गरजेचे आहे. कोवी याला इमोशनल बँक अकाउंट म्हणतात. ठेवी, डिपॉझिट्स. शब्द पाळणे, दयाळूपणा, प्रामाणिकपणा, दिलेली वचने पूर्ण करणे. उचल, विथड्रॉवल्स, दिलेला शब्द मोडणे. उद्धटपणा, पाठीमागे टीका करणे. जर तुमच्या बँक खात्यात भरपूर ठेवी असतील तर समोरची व्यक्ती तुमच्याशी विन विन विचार करण्यास तयार होते. खरे सामर्थ्य हे लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्यात आहे. जेव्हा तुम्ही इतरांच्या फायद्याचा विचार करता तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि दीर्घकाळात तुम्हाला मोठे यश मिळते. विन विन ही केवळ एक युक्ती नसून ती जीवन जगण्याची पद्धत आहे. पुढील पाऊल, हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण संवादाच्या सर्वात प्रभावी कलेबद्दल शिकणार आहोत. आधी समजून घ्या, मग समजावून सांगा. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड कडे वळायचे आहे. एम्पॅथेटिक लिसनिंग बद्दल पाहूया. ही सवय संवादाच्या कम्युनिकेशन जगातील सर्वात प्रभावी सवय मानली जाते. आधी समजून घ्या, मग समजावून सांगा. अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकतो ते त्याला समजून घेण्यासाठी नाही तर त्याला उत्तर देण्यासाठी. सामर्थ्यवान लोक मात्र आधी दुसऱ्याचे पूर्ण म्हणणे शांतपणे ऐकून घेतात आणि मगच आपली प्रतिक्रिया देतात. सहानुभूतीपूर्वक ऐकणे, एम्पॅथेटिक लिसनिंग. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला काही सांगते तेव्हा आपण सहसा 4 प्रकारे ऐकतो. दुर्लक्ष करणे, ऐकल्याचे नाटक करणे, निवडक ऐकणे किंवा शब्दांकडे लक्ष देणे. पण कोवी एम्पॅथेटिक लिसनिंग सुचवतात. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीच्या चष्म्यातून जग पाहणे. केवळ शब्दांवर नाही तर त्यांच्या भावनांवर आणि देहबोलीवर, बॉडी लँग्वेजवर लक्ष देणे. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला मला समजून घेतलं गेलं आहे असं वाटत नाही तोपर्यंत तो तुमच्या सल्ल्यावर विश्वास ठेवत नाही. आत्मचरित्रात्मक प्रतिसाद टाळा. अवॉइड ऑटोबायोग्राफिकल रिस्पॉन्सेस. आपण जेव्हा दुसऱ्याचे ऐकतो तेव्हा आपण सहसा आपल्या स्वतःच्या अनुभवावरून ऑटोबायोग्राफी उत्तर देतो. सल्ला देणे, ॲडवायझिंग. माझ्या बाबतीत असं झालं होतं तेव्हा मी असं केलं. तपासणी करणे, प्रोबिंग. पण असं का झालं, तू तिथे का गेलीस, उलट तपासणी करणे. इंटरप्रेटिंग. मला वाटतं तुला हेच म्हणायचं आहे. मूल्यमापन. तू हे चुकीचं केलंस किंवा बरोबर केलंस. सामर्थ्यवान व्यक्ती हे प्रतिसाद देण्यापूर्वी समोरच्याला त्याचे मन मोकळे करण्याची संधी देते.
निदान करण्यापूर्वी प्रिस्क्रिप्शन देऊ नका. विचार करा, तुम्ही एका डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलात आणि त्याने तुमचं म्हणणं ऐकण्यापूर्वी स्वतःचा चष्मा काढून तुम्हाला दिला आणि म्हटलं, हा वापरा, मला याने छान दिसते. तुम्हाला कसं वाटेल? तसंच संवादात असतं. जोपर्यंत तुम्ही समोरच्याची समस्या नीट समजून घेत नाही, डायग्नोसिस, तोपर्यंत तुम्ही दिलेला सल्ला, प्रिस्क्रिप्शन कुचकामी ठरतो. मग समजावून सांगा. देन टू बी अंडरस्टूड. जेव्हा तुम्ही समोरच्याला समजून घेता तेव्हा तुम्ही त्याच्या इमोशनल बँक अकाउंटमध्ये मोठी ठेव जमा करता. आता जेव्हा तुम्ही तुमचे मत मांडता तेव्हा समोरची व्यक्ती ते ऐकण्यास अधिक तयार असते. तुमचे म्हणणे मांडताना एथॉस, तुमचे चारित्र्य, पॅथॉस, भावना, नाते आणि लोगोस, तर्क, लॉजिक या क्रमाने मांडा. या भागाचा सारांश आपण पाहूया. संवाद म्हणजे केवळ बोलणे नाही, तर दुसऱ्याच्या मनात काय आहे हे जाणून घेणे होय. जेव्हा तुम्ही लोकांना समजून घेता तेव्हा तुमची प्रभाव पाडण्याची ताकद अनेक पटींनी वाढते. हा भाग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण टीमवर्क आणि समन्वयाच्या ताकदीबद्दल पाहणार आहोत. सहयोग, सिनर्जाइज कडे वळायचे आहे. यात आपण 1+1=11 कसे होतात ते पाहू. येथे आपण भाग 7वा सुरुवात करणार आहोत. सहयोग करा, याचे सविस्तर वर्णन आपण पाहणार आहोत. सहयोग किंवा सिनर्जी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायची तर 1 आणि 1=11 होणे. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात आणि अशा गोष्टी साध्य करतात ज्या त्या एकट्याने कधीच करू शकल्या नसत्या, तेव्हा त्याला सहयोग म्हणतात. फरकांचा आदर करा. व्हॅल्यूइंग द डिफरन्सेस. सामर्थ्यवान लोक हे समजत नाहीत की सर्व लोक त्यांच्यासारखेच असले पाहिजेत. उलट ते लोकांच्या भिन्न मतांचा, अनुभवांचा आणि दृष्टिकोनाचा आदर करतात. जर दोन व्यक्तींचे मत एकच असेल तर त्यातील एकाची गरज नाही. जर समोरच्याचे मत तुमच्यापेक्षा वेगळे असेल तर म्हणा, छान, तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे, मला तो समजून घ्यायचा आहे. तिसरा पर्याय, द थर्ड अल्टरनेटिव्ह. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये मतभेद असतात तेव्हा सहसा दोनच मार्ग दिसतात, माझा मार्ग किंवा तुझा मार्ग. पण सिनर्जी वापरणारा व्यक्ती तिसरा मार्ग शोधतो. हा असा मार्ग असतो जो दोघांच्याही मूळ विचारांपेक्षा श्रेष्ठ असतो आणि ज्यामध्ये दोघांचाही फायदा विन विन असतो. निसर्गातील उदाहरण. निसर्गातही सहयोग दिसतो. जर तुम्ही 2 झाडे जवळ लावली तर त्यांची मुळे एकमेकांत मिसळतात आणि जमिनीची ताकद वाढवतात. त्यामुळे ती झाडे स्वतंत्र लावलेल्या झाडांपेक्षा जास्त वेगाने वाढतात. तसेच 2 लाकडी तुळ्या एकत्र केल्यास त्या स्वतंत्र 2 तुळ्यांच्या बेरजेपेक्षा कितीतरी जास्त वजन पेलू शकतात. विश्वासाचे वातावरण. सहयोग होण्यासाठी उच्च दर्जाचा विश्वास, ट्रस्ट आणि उच्च दर्जाचे सहकार्य, कोऑपरेशन आवश्यक असते. जर विश्वास कमी असेल तर लोक फक्त स्वतःचा बचाव करतात. जर विश्वास मध्यम असेल तर लोक तडजोड, कॉम्प्रोमाइज करतात. पण जेव्हा विश्वास आणि संवाद दोन्ही उच्च असतात तेव्हा सिनर्जी निर्माण होते. खरे सामर्थ्य हे एकटे चालण्यात नाही तर टीममध्ये काम करण्यात आहे. जेव्हा तुम्ही इतरांच्या बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा उपयोग करून घेता तेव्हा तुम्ही अशक्य गोष्टीही साध्य करू शकता. सिनर्जी म्हणजे सर्जनशीलतेचा उत्सव आहे. हा भाग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपण स्वतःला रिफ्रेश करण्याच्या सवयीकडे वळणार आहोत. करवत धारदार करा. शार्पन द सॉक. यात आपण स्वतःची शारीरिक आणि मानसिक प्रगती कशी टिकवून ठेवायची ते पाहू. ही सवय नूतनीकरणाची आहे जी तुम्हाला दीर्घकाळ शक्तिशाली राहण्यास मदत करते. करवत धारदार करा. शार्पन द सॉ. स्टीवन कोव्ही एक छोटी गोष्ट सांगतात. एक लाकूड तोड्या तासनतास झाड कापण्याचा प्रयत्न करत असतो, पण झाड कापत नाही. एक वाटसरू त्याला म्हणतो, अहो, तुमची करवत बोथट झाली आहे, तिला थोडी धार लावा की. लाकूड तोडा उत्तर देतो, अरे बाबा, माझ्याकडे धार लावायला वेळ कुठे आहे, मी झाड कापण्यात खूप व्यस्त आहे. अनेकदा आपणही आयुष्यात इतके व्यस्त होतो की स्वतःला धार लावायला विसरतो. सवय 7 ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या मालमत्तेची म्हणजे तुमची स्वतःची निगा राखण्याबद्दल आहे. नूतनीकरणाचे 4 आयाम.
डायमेन्शन्स ऑफ रिन्युअल. सामर्थ्यवान लोक स्वतःला 4 पातळ्यांवर धार लावत राहतात. शारीरिक, फिजिकल, तुमच्या शरीराची काळजी घेणे. जर शरीर साथ देत नसेल तर इतर कोणत्याही सवयीचा उपयोग नाही. व्यायाम, हृदयाची गती वाढवणारे व्यायाम आणि ताकद वाढवणारे व्यायाम. आहार, सकस आणि पोषक जेवण. विश्रांती, पुरेशी झोप आणि ताणतणाव व्यवस्थापन. आध्यात्मिक, स्पिरिच्युअल, तुमच्या मूल्यांशी आणि उद्देशाशी जोडले जाणे. प्रार्थना किंवा ध्यान, मेडिटेशन, मन शांत करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे. विचारांना स्पष्टता देण्यासाठी. वाचन, महान व्यक्तींचे विचार किंवा धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ वाचणे. मानसिक, मेंटल, तुमच्या बुद्धीला चालना देणे. शिक्षण हे केवळ शालेय नसावे तर ते आयुष्यभर चालू राहिले पाहिजे. वाचन, दर्जेदार पुस्तकांचे वाचन करणे. लेखन, स्वतःचे विचार डायरीमध्ये किंवा जर्नलमध्ये मांडणे. नियोजन, समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करणे. सामाजिक, भावनिक, सोशल, इमोशनल, इतरांशी असलेले नातेसंबंध सुधारणे. सेवा, इतरांना मदत करणे. सहानुभूती, दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणे. सहयोग, नवीन लोकांशी जोडून घेणे. या भागाचा सारांश आपण आता पाहणार आहोत. करवत धारदार करणे म्हणजे स्वतःमध्ये गुंतवणूक करणे. जर तुम्ही स्वतःला वेळ दिला नाही तर तुमची कार्यक्षमता कमी होईल आणि तुम्ही बर्नआउट व्हाल. दररोज किमान 1 तास स्वतःसाठी काढणे हे सामर्थ्यवान लोकांचे गुपित आहे. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जात आहोत. या सवयींचे दैनंदिन जीवनातील उपयोजन, ॲप्लिकेशन्स इन डेली लाईफ कडे वळायचे का? यात आपण या सर्व सवयी प्रत्यक्षात कशा वापरायच्या ते पाहू. येथे आपण भाग 9 सवयींचे दैनंदिन जीवनातील उपयोजन, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. या 7 सवयी केवळ पुस्तकात वाचण्यासाठी नसून त्या रोजच्या आयुष्यात कशा उतरवायच्या हे आपण पाहूया. या सवयींचे दैनंदिन जीवनातील उपयोजन, पुस्तकातील ज्ञान आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये मोठी दरी असते. ही दरी सांधण्यासाठी सामर्थ्यवान लोक खालीलप्रमाणे सराव करतात. सकाळचा विजय, द प्रायव्हेट विक्ट्री. दिवसाची सुरुवात पहिल्या 3 सवयींनी करा. सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, आज माझ्यासोबत जे काही घडेल त्याला मी कसा प्रतिसाद देतो हे माझ्या हातात आहे. प्रोॲक्टिव्ह व्हा. आजचा दिवस संपताना मला काय साध्य करायचे आहे. अंताचा विचार. सर्वात आधी महत्त्वाचे काम पूर्ण करा. सकाळी मोबाईल तपासण्यापूर्वी तुमच्या क्वाड्रंट 2 मधील एखादे काम करा. नातेसंबंधांची गुंतवणूक, द पब्लिक विक्ट्री. जेव्हा तुम्ही लोकांशी संवाद साधता तेव्हा सवय 4, 5 आणि 6वीचा वापरा. ऑफिसमध्ये किंवा घरी समोरच्याशी वाद घालण्याऐवजी यावर आपल्या दोघांचा फायदा होईल असा 3रा मार्ग काय आहे असा विचार करा. विन विन अँड सिनर्जी. संवादात समोरचा बोलत असताना तुमची मते लादण्याऐवजी मला तुला नीट समजून घेऊ दे असे म्हणून शांतपणे ऐका. करवत धारदार करण्यासाठी वेळ काढा. अनेक लोक म्हणतात की त्यांच्याकडे व्यायामासाठी किंवा वाचनासाठी वेळ नाही. सामर्थ्यवान लोक वेळ मिळवत नाही तर ते वेळ राखून ठेवतात. 1 तासाचा नियम. दिवसातील किमान 1 तास स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी द्या. हा 1 तास तुमच्या उरलेल्या 23 तासांची कार्यक्षमता वाढवेल. बदलाचा वेग, द अपवर्ड स्पायरल. बदल एका रात्रीत होत नाही. कोवी सांगतात की आपण एका वर जाणाऱ्या आवर्तामध्ये अपवर्ड स्पायरल आहोत. शिका, लर्न, नवीन माहिती घ्या, वचन द्या, कमिट, ती अंमलात आणण्याचे स्वतःला वचन द्या, कृती करा, डू, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा, परिस्थितीचा आढावा, डेली रिव्ह्यू. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, मी आज कोणावर रिॲक्ट झालो का? मी आज माझ्या मूल्यांशी सुसंगत वागलो का? मी आज कोणाचे म्हणणे मनापासून ऐकले का? या भागाचा सारांश, यशस्वी होणे ही एक घटना नाही तर ती एक प्रक्रिया आहे. या सवयी जेव्हा तुमच्या स्वभावाचा भाग बनतात तेव्हा तुम्हाला शक्तिशाली होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पुढील पाऊल. आता आपण या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. भाग 10. निष्कर्ष आणि यशाचा मंत्र. कन्क्लुजन अँड द रोडमॅप अहेड. यात आपण सर्व सवयींचा गोषवारा आणि अंतिम संदेश पाहणार आहोत.
येथे आपण या मालिकेचा अंतिम भाग म्हणजेच 10 नंबरचा भाग पाहणार आहोत. निष्कर्ष आणि यशाचा मंत्र. कन्क्लुजन अँड द रोड मॅप अहेड. निष्कर्ष आणि यशाचा मंत्र. स्टीफन कोव्ही यांच्या या 7 सवयी केवळ यशाची सूत्रे नाहीत, तर तो एक चरित्र विकासाचा कॅरेक्टर डेव्हलपमेंट मार्ग आहे. प्रवासात जे शिकलो त्याचा हा गोषवारा. 3 टप्प्यांचा प्रवास हे पुस्तक आपल्याला एका महत्त्वाच्या प्रवासावर घेऊन जाते. अवलंबित्व. डिपेंडन्स. तू माझ्यासाठी हे कर. लहान मुलांसाठी वृत्ती. स्वातंत्र्य. इंडिपेंडन्स. मी हे करू शकतो. मला कोणाची गरज नाही. वैयक्तिक यश. सवय 1, 2, 3. परावलंबित्व. इंटरडिपेंडन्स. आपण मिळून हे करूया. सामाजिक यश. खरे सामर्थ्य परस्परावलंबित्व मध्ये आहे. 7 सवयींचा